आमच्या सर्वांसाठी हा अत्यंत आनंदाचा दिवस आहे की महायुतीचं सरकार आणि महायुतीच्या सरकारने आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, आदरणीय उपमुख्यमंत्री सुमित्राताई आणि पूर्ण मंत्रिमंडळ, MIDCचे मंत्री उदय सामंतजी, महसूल विभागाचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी, अशा वेगवेगळ्या विभागातून असणारा हा विषय सर्वांनी एक मताने असं ठरवलं की नाही, पिंपेश्वराला ती जागा जी आहे ती द्यायची. आणि मी खर तर दर सोमवारी वर्षानुवर्ष 8 वर्षा अगोदर त्या ठिकाणी जेव्हा संघर्ष झाला 2010च्या दरम्यान, 10-12च्या दरम्यान हा संघर्ष झाला, तेव्हापासून आजपर्यंत सातत्याने जेव्हा डोंबिवलीत असतो तेव्हा या मंदिरामध्ये सकाळी दर्शन घेतो आणि तेव्हापासून आम्ही सर्वांनी संकल्प केला होता की एक ना एक दिवस आमचं सरकार येईल. आमचं सरकार ज्या दिवशी येईल त्या दिवशी आम्ही ही जागा जी आहे ती जागा ही मिळवून घेऊ. महायुतीचं सरकार आलं आणि फार प्रतीक्षेनंतर हा दिवस आलाय. त्यामुळे मी महादेवाचं खर तर त्यानेच हे सगळ्यांकडून करून घेतलं असं मला वाटतं. त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी यामध्ये तेव्हापासून आजपर्यंत पत्रकार बंधूंनी सुद्धा त्या संघर्षाच्या वेळेला सुद्धा आम्हाला सहकार्य केलं. तेव्हाचं असणारं प्रशासन असेल, सरकार विरोधात होतं, परंतु त्यावेळी असणारे MIDCचे अधिकारी असतील, त्याचबरोबर पोलीस प्रशासन असेल, पूर्ण ताकदीने त्यावेळेला सहकार्याच्या भूमिकेत राहिलं आणि त्यामुळेच हा दिवस, त्याला सोनियाचा दिवस म्हणतात, तो आज आलाय. दर्शनाला 8 तारखेला आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, आदरणीय एकनाथराव शिंदे आणि सुमित्राताई आणि सगळे मंत्रिमंडळाचे उदय सामंत, बावनकुळेजी आणि सर्व तुमचे मंत्री महोदय हे सगळे येणार आहेत. त्यामुळे 8 तारखेला कीर्तनाचा महोत्सव पिंपेश्वर महादेव मंदिराने ठेवलेला आहे. महाप्रसादही ठेवलेला आहे. त्यामुळे आनंदाच्या क्षणी काही वेळेला आपण सर्वांनी जावं, जास्तीत जास्त भक्तांपर्यंत हे सरकार महायुतीचं हिंदुत्वाच्या बाजूने कसं राहतं ते पुन्हा एकदा या मंदिराच्या निर्णयाने सिद्ध केलं आहे असं मला वाटतं. खूप खूप आपल्या सर्वांचे, एवढ्या सकाळी आपण सर्वजण इथे आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचेही खूप खूप धन्यवाद.